तालुका प्रमुख असतील, उपतालुका प्रमुख असतील, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, जिथे जिथे नगरपालिका आहेत ते नगरसेवक, माजी नगरसेवक, महापालिकेचे नगरसेवक, अधिक आदरणीय सुधाभाऊ असतील, राणा असतील, विलासा असतील बोलतील आणि 16 तारीख ही तारीख निश्चित करण्यासाठी त्याचं प्लॅनिंग, आयोजन, नियोजन आणि पुढच्या काळामध्ये दौरेसुद्धा आम्ही ग्रामीणमध्ये जाणार आहोत, तालुक्यांमध्ये जाणार आहोत, शहरातील विभागामध्ये किंवा प्रभागामध्ये त्याचं नियोजन आम्ही सर्व एकत्र बसून करणार आहोत. म्हणून या पत्रकार परिषदेचं आयोजन केले. धन्यवाद. सर्व नाशिककरांना जावा आणि महाराष्ट्राला या शिबिराची एक शिवसैनिकांना दिशा मिळावी यासाठी आजची प्रेस आहे. नेमकं कशा पद्धतीची दिशा शिवसैनिकांना मिळणार, काय मार्गदर्शन वगैरे पक्षातील कोणी पक्षश्रेष्ठी वगैरे नाशिकमध्ये येणार? आदरणीय उद्धव साहेब या शिबिराला प्रमुख मार्गदर्शन करणार आहे. काही टेक्निकल टीम त्यांच्यासोबत येणार आहे. त्यांच्या भाषणापूर्वी शिवसैनिकांना मार्गदर्शन करण्याचं काम 3 सेशनमध्ये होणार आहे. आता प्रत्येक सेशनमध्ये प्रत्येकाचा विषय वेगवेगळा राहणार आहे. ते निश्चितच शिबिरामध्ये कळेल की पहिला विषय कुठला, दुसरा विषय कुठला, 3 स्टेपमध्ये आहे आणि नंतर समारोप कसा, ही उत्सुकता आम्हालाही आहे, शिवसैनिकांना. शिबिर किती दिवसासाठी आहे? एका दिवसासाठी. भाऊ, कशी तयारी केलेली पहिल्यांदा येत आहे निवडणुकीनंतर कशी तयारी केलेली? छान पद्धतीने तयारी झालेली आहे. मनोहर गार्डन सिटीचं सेक्टर आहे, त्या ठिकाणी एक दिवशी सकाळी 10 वाजेपासून शिबिराला सुरुवात होईल. 4 वाजेपर्यंत शिवसैनिकांशी संवाद होईल आणि नंतर 4 नंतर उद्धव साहेब त्या ठिकाणी येतील.